स्टुडंट, वेलकम टू वाय अकॅडमी. जसं की आपण इनसाइड द ॲटम केमिस्ट्री मधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यावरती साऊथ स्क्रीनिंगसाठी क्वेश्चन्सची MCQ क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत आहे. तर हा एक क्वेश्चन आहे बघा. फोर्स दॅट अलाउज इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इज. 4 ऑप्शन दिलेत बघा. न्यूक्लिअर फोर्स, वॅन्डरवॉल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ह्या क्वेश्चनचा मिनिंग काय आहे? तर फोर्स दॅट अलाउज इलेक्ट्रॉन टू मूव्ह अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे असा कुठला फोर्स आहे ज्या फोर्समुळं इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की न्यूक्लियसच्या आत असतं न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स, आणि न्यूक्लियसच्या बाहेर असतात इलेक्ट्रॉन्स. जे जसं की हे बघा, स्ट्रक्चर हे आहे त्याचं. हा, तर हा न्यूक्लियस आहे. त्याच्या साईडनी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. तर बघा, इलेक्ट्रॉन्सचं जे रिव्होल्युशन आहे, म्हणजे त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर त्यासाठी एक फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला? तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की न्यूक्लिअर फोर्स काय असतो. एक एक ऑप्शन बघू आपण. न्यूक्लिअर फोर्स तो फोर्स असतो ज्यामुळं न्यूक्लियस मधले न्यूक्लियॉन्स एकमेकांसोबत बाइंड करतात. म्हणजे न्यूक्लियसच्या आत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ते न्यूक्लियसच्या आत बाइंड होण्यासाठी जो फोर्स असतो त्याला म्हणायचं न्यूक्लिअर फोर्स. तर न्यूक्लियसच्या आत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स किंवा न्यूट्रॉन्स किंवा प्रोटॉन्सच्या बाइंडिंगसाठी जी काही फोर्स लागतो तो फोर्स असतो न्यूक्लिअर फोर्स. पण आपल्याला काय विचारलंय? द इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसचा मधला फोर्स विचारलाय. तर बघा, ऑप्शन ए इज रॉंग. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा, वॅन्डरवॉल फोर्स. वॅन्डरवॉल फोर्स इज द वीकेस्ट टाइप ऑफ फोर्स. इट इज नॉट बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. आता तिसरा फोर्स बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे कधी पण दोन चार्ज बॉडी एकमेकांना अट्रॅक्ट किंवा रिपेल करत असतील तर त्या दोन चार्ज बॉडीच्या मध्ये असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे आपण आता बघा, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन्स आत निगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? मायनस चार्ज आहे. न्यूक्लियसच्या आत कोण आहे? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. तर प्रोटॉन्स वर पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे आत जे प्रोटॉन्स असतात त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूक्लियसच्या न्यूट्रॉनवर न्यूट्रल चार्ज असतो. तर न्यूक्लियस सोबत इलेक्ट्रॉन जो हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतोय तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे फोर्स विच अराइज ड्यू टू चार्जेस. तर तुम्हाला माहित असेल की लाईक चार्जेस रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. लाईक चार्जेस म्हणजे कुठला? तर इलेक्ट्रॉनवर आहे निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉनवर आहे पॉझिटिव्ह चार्ज. तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स किंवा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकांना बाइंड आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे आपल्या न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतो. न्यूक्लियसच्या अराउंड जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो तर त्या दोघांमध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याचा फॉर्म्युला हा आहे, F इज इक्वल्स टू, जो की फॉर्म्युला आपण कुलम्ब्स लॉनी डिराईव्ह करतो. F इज इक्वल्स टू K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. म्हणजे फोर्स जो आहे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मधला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जितका जास्त आपल्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स किंवा जितके जास्त आपल्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असतील तितका जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते एक्झर्ट करतील इलेक्ट्रॉनवर. त्या फोर्समुळेच इलेक्ट्रॉन एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये किंवा एका स्पेसिफिक डिस्टन्सवरतून आपल्या न्यूक्लियसच्या सराउंडिंग फिरत असतात. तर करेक्ट ऑप्शन आहे हे. आता तुम्हाला तर माहिती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा चौथा फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या अर्थच्या किंवा कुठल्याही बॉडीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे होत असतो. तो आपल्या ॲटम मध्ये नसतो. तो आपल्या समजा मोठे मोठे जे बॉडीज आहेत, फॉर एक्झाम्पल अर्थ झालं, सन झालं, त्या बॉडीज मध्ये काय असतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. समजलं? तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तो
चलो नेक्स्ट नेक्स्ट काय आहे बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा आता इनसाइड द ॲटम मध्ये डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आले. डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन मध्ये आपण आत्ताच क्वेश्चन कुठला बघितला, तर इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसच्या मधला फोर्स मधला बघितला. आता बघा जे ॲटमचे वेगवेगळे मॉडेल्स प्रपोज केले होते डिफरंट सायंटिस्टनी, त्या मॉडेल्स मध्ये एक इम्पॉर्टंट मॉडेल आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. नील बोर नावाच्या सायंटिस्टनी आपलं एक ॲटॉमिक मॉडेल मानलं. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये कशी अरेंजमेंट असते किंवा एखाद्या ॲटम मध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स कसे अरेंज असतील किंवा इलेक्ट्रॉन्स कसे रिव्हॉल्व होत असतील त्यासाठी बोरनी एक थेरी दिली म्हणजे बोरनी एक मॉडेल प्रपोज केलं. ज्या मॉडेलनुसार बघा क्वेश्चन आले त्या मॉडेलवरती. तर क्वेश्चन बघू आपण. अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑर्बिट इज मल्टिपल ऑफ डॅश डॅश. म्हणजे बघा ॲटॉमिक मॉडेलनुसार काय विचारले त्यांनी बोर्सच्या, अँग्युलर मोमेंटम इज मल्टिपल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे कुठल्याही बॉडी, आता बोरनी जे मॉडेल सांगितलं ते शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते मी. बोरनी जे ॲटॉमिक मॉडेल सांगितलं तर त्याच्या सेंटरला सांगितलं त्यांनी न्यूक्लियस. समजा हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या सराउंडिंग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. तर इलेक्ट्रॉन स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतील तर समजा ही एक ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, अशा इन्फानाइट ऑर्बिट असतील. ऑर्बिट्स म्हणजे काय असतात, तर ऑर्बिट्स म्हणजे एनर्जी लेवल्स असतात. ह्या काय झाल्या, एनर्जी लेवल्स झाल्या, ज्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो. तर ह्या ऑर्बिट्स कशा डिफाईन केल्या त्यांनी, हे काय रॅन्डम डिस्टन्स आहे का न्यूक्लियस आणि एका ऑर्बिट मधलं, तर नाही. तर त्यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स त्याच ऑर्बिट मधील फिरतील त्याचा अँग्युलर मोमेंटम, ज्या ऑर्बिटचा अँग्युलर मोमेंटम हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असेल. म्हणजे आता समजून घ्या या क्वेश्चन म्हणजे ह्या स्टेटमेंटचा मिनिंग समजून घ्या. हे स्टेटमेंट मी आता सांगितले. अँग्युलर द इलेक्ट्रॉन्स आर परमिटेड इन सच ऑर्बिट्स whose angular momentum is integral multiple of h/2π. म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्याच ऑर्बिट मध्ये परमिसिबल आहेत, म्हणजे त्याच ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी बांधील आहेत ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम h/2π च्या मल्टिपल मध्ये येतं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले माहित पाहिजे अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय. तर तुम्हाला माहितीये अँग्युलर मोमेंटम साठी आपण सिम्बॉल दाखवतो L. अँग्युलर मोमेंटम साठी आपण काय दाखवतो, मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस. बघा मोमेंटमचा फॉर्म्युला आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस. तसं हे MVR जे आहे ते कशाच्या मल्टिपल मध्ये पाहिजे, तर ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π पाहिजे, म्हणजे NH/2π पाहिजे. वेअर n इज अ इंटिजर. इंटिजर म्हणजे काय, तर n ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला ती फ्रॅक्शन नाही पाहिजे, ती इंटिजरच व्हॅल्यू हवी आहे आपल्याला. इंटिजर म्हणजे वेअर n इज 1 2 3 इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे एनर्जीच्या लेवल्स आहेत ह्या. आता बघा जर मी n ची व्हॅल्यू 1.5 ठेवली तर त्या जी ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन परमिसिबल नाहीये. तर बघा ह्यामध्ये कुठला ऑप्शन आहे बघा, तर मी काय सांगितले इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. तर ऑप्शन मध्ये काय ऑप्शन दिलेत बघा, h/2π ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आहे 27/h, ऑप्शन नंबर 3 आहे 2h/π, ऑप्शन नंबर 4 आहे π/2h. तर ह्यापैकी करेक्ट ऑप्शन कुठले, तर हे ऑप्शन कुठे आहे शोधा. तर हे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. म्हणजे अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल द अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑर्बिट इज मल्टिपल ऑफ h/2π. अंडरस्टँड. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पण याच कन्सेप्टशी रिलेटेड आहे. तर बघू आपण काय क्वेश्चन आहे. हा तर नेक्स्ट क्वेश्चन तर इझी आहे. इकडे बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय लिहून दिले किंवा काय विचारले आपण बघू एक वेळ. तर हा क्वेश्चन रिलेटेड आहे मास ऑफ इलेक्ट्रॉनशी. तर
आणि बघा हायड्रोजन ॲटमचं काय सांगते त्याच्यात, तर मास ऑफ अन इलेक्ट्रॉन इज अबाउट 1/x टाइम्स ऑफ मास ऑफ हायड्रोजन ॲटम. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज, तर काय विचारले बघा, पहिले काय विचारले, मास ऑफ इलेक्ट्रॉन. पहिलं काय कन्सिडर केले बघू आपण. तर ह्यांनी काय कन्सिडर केले, तर एखाद्या इलेक्ट्रॉनचं जर मास आपण 1/x म्हणलं, तर इकडे बघा इलेक्ट्रॉनचं मास आपण कॅल्क्युलेट करू. जर एखाद्या इलेक्ट्रॉनचं मास आपण 1/x, मास ऑफ इलेक्ट्रॉन, mass of electron is considered as 1/x. 1/x times of mass of hydrogen. हायड्रोजन. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन ॲटम मध्ये काय असतं. तर हायड्रोजन ॲटम म्हणजे त्याच्या न्यूक्लियस मध्ये असणारे एक प्रोटॉन आणि त्याच्या आउटसाइड मध्ये असणारे एक इलेक्ट्रॉन. तर आपण याचं मास कन्सिडर करताना डायरेक्ट रिलेशनशिप आहे. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1/100 म्हणजे 1/1837 टाइम्स ऑफ मास ऑफ प्रोटॉन. म्हणजे आपण हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये एकच प्रोटॉन असतो म्हणून आपण म्हणू शकतो 1/1837 टाइम्स ऑफ मास ऑफ हायड्रोजन ॲटम. तर ह्याचा क्लोज म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर आपण आता बघा हायड्रोजन मधला इलेक्ट्रॉन आपण काढून टाकला नाही, समजा ह्याच्यामध्ये आपण ऍड केलं किंवा अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू ह्याची कोणाच्या बरोबर येते, तर ऑप्शन नंबर सी. यामध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन जर तुम्हाला माहित नसेल तर ती व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आहे 9.11 इंटू 10⁻⁻31 kg. तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. तर हा डायरेक्ट क्वेश्चन होता जो आपल्याला या आधी थेअरीमध्ये झालेलाच असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज हां, तर नेक्स्ट क्वेश्चन ह्याच कन्सेप्टशी रिलेटेड आहे. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. तर जेव्हा आता हा क्वेश्चन बघा, E/m रेशो, द E/m रेशो ऑफ एन इलेक्ट्रॉन इज, तर काय विचारले, E/m रेशो कुणाचा विचारलाय, तर इलेक्ट्रॉनचा विचारलाय. तर E/m रेशो म्हणजे काय, तर E म्हणजे चार्ज आणि m म्हणजे मास. तर चार्ज बाय मास रेशो विचारलाय. चार्ज बाय मास कोणाचं विचारलंय, तर इलेक्ट्रॉनचं विचारलंय. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनवर चार्ज किती युनिट असतो, तर आपण म्हणू शकतो 1 ॲटॉमिक युनिट. पण इथे युनिट काय दिले, कुलम आणि केजी मध्ये. तर एका इलेक्ट्रॉनवरती किती कुलम चार्ज असतो, तर एका इलेक्ट्रॉनवरती असतो चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. आणि एका इलेक्ट्रॉनचं मास किती असतं, तर जसं की एका इलेक्ट्रॉनचं मास आपण बघतो 9.11 इंटू 10⁻31 kg. तर बघा इतकं निग्लिजिबल मास असतं एका इलेक्ट्रॉनचं. आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19, जो आपण मिलिगन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट थ्रू प्रूव्ह पण केलेला असेल. आणि आता बघा की ह्याचा रेशो विचारलाय त्यांनी. तर हा क्वेश्चनचं आन्सर आपल्याला कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट थ्रू पण मिळू शकतं. डायरेक्ट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आता आपण E/m रेशो जर बघितला तर ह्याला ह्याचं डिव्हिजन करायचं. तर ह्या दोघांचं डिव्हिजन किती येतं बघा, ट्राय ट्राय करा बरं किती येतं ह्याचं डिव्हिजन. तर याचं डिव्हिजन येतं 1.75 इंटू 10⁻11 कुलम पर केजी. तर बघा 10⁻11 कुलम पर केजी. तर ही जी व्हॅल्यू आहे ही आहे E/m रेशो फॉर इलेक्ट्रॉन. तर ही व्हॅल्यू कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते बघा, तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. तर आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे.
नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला हा. तर हा क्वेश्चन आहे रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट वरून. रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पाहिला असेल तर रुदरफर्डनी काय केलं होतं, ॲटॉमिक मॉडेल प्रपोज करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला. एक एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलं त्यांनी की ज्याला आपण रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणतो. तर काय क्वेश्चन विचारले बघा त्या पॉइंट वरती. रुदरफर्ड एक्सपेरिमेंट विच एस्टॅब्लिश्ड द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम यूज अ बीम ऑफ. म्हणजे आता बघा रुदरफर्डचं जे मॉडेल आहे त्याला न्यूक्लिअर मॉडेल पण म्हणलं जातं. कारण रुदरफर्ड हा पहिला सायंटिस्ट होता ज्याने न्यूक्लियसची डिस्कवरी केली. म्हणजे रुदरफर्डने त्याच्या एक्सपेरिमेंट थ्रू सांगितलं की ॲटमच्या आत न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असे दोन पार्ट असतात. या आधी जे थॉम्सननी मॉडेल सांगितलं होतं त्यामध्ये न्यूक्लियस बद्दल काहीच बोललेलं नव्हतं. त्यामुळं रुदरफर्डचा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा रुदरफर्ड जो सायंटिस्ट आहे त्यांनी न्यूक्लियसची डिस्कवरी केली असं म्हणतात. तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं रुदरफर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तर आपण ऑप्शन बघू. ऑप्शन नुसार काय लिहिले तर 6 पार्टिकल्स विच इम्प्रिझन ऑन अ मेटल फॉइल अँड गेट ॲब्झॉर्ब. तर हे स्टेटमेंट चुकीचे. किंवा दुसरं स्टेटमेंट आहे गॅमा रेज विच इम्प्रिंटेड ऑन अ मेटल फॉइल अँड इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स. हे पण झालं का? गॅमा रेजचा वापर केला का? नाही. रुदरफर्डनी यूज कशाचा केला तर अल्फा रेजचा. तर अल्फा रेज म्हणजे काय समजून घ्या. अल्फा रेज म्हणजे तर आपण बघितले अल्फा रेज म्हणजे काय असतं तर डबली चार्ज हेलियम ॲटम किंवा डबल चार्ज असलेला हेलियमचा न्यूक्लियस त्याला आपण अल्फा पार्टिकल म्हणू शकतो. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 2, ॲटॉमिक मास नंबर असतो 4. जर ह्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केले तर काय उरेल तर हेलियम 2+ आयन उरेल. तर ह्यालाच आपण अल्फा पार्टिकल म्हणतो. अल्फा पार्टिकल इज नथिंग बट डबली चार्ज हेलियम न्यूक्लियस. तर आता बघू आपण पहिले दोन ऑप्शन तर रॉंग झाले. आता थर्ड ऑप्शन helium atom which imprinted on a metal foil and got scattered. तर helium atom आपण त्याच्यावर बंबार्ड केलता का? helium atom आपण बंबार्ड केलेला नव्हता गोल्ड फाईलवर. आपण काय बघितलं होतं हेलियमचा न्यूक्लियस म्हणजे अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले होते. तर हे ऑप्शन रॉंग आहे. तर लास्ट ऑप्शन जे डी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. helium nuclei which imprinted on a metal foil and got scattered. म्हणजे हिलियम न्यूक्लिआय मध्ये म्हणजे हिलियम न्यूक्लिआय जो होता तो आपल्या मेटल फॉइलवर आपण काय केलं रुदरफर्ड एक्सपेरिमेंट मध्ये बंबार्ड केला आणि त्यानंतर आपल्याला काय दिसली स्कॅटरिंग दिसली. स्कॅटरिंग कोणाची दिसली तर स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स म्हणजे अल्फा पार्टिकल्स वेर नथिंग बट हिलियम न्यूक्लिय. तर नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हां. तर हा पण क्वेश्चन रुदरफर्डच्याच मॉडेलवरती आहे. तर रुदरफर्डच्या मॉडेलवरती हे दोन क्वेश्चन पाहतोय आपण. तर बघा कन्क्लुजन रुदरफर्डच्या मॉडेलमध्ये काय काय होतं तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन येतात. त्या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी काय कन्क्लुजन काढले ते येतात किंवा त्याच्या पुढे त्या एक्सपेरिमेंटच्या कन्क्लुजन वरून रुदरफर्डने कुठलं ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं ते येतं आणि रुदरफर्डचे लिमिटेशन्स येतात. हे सगळं आपल्याला रुदरफर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर त्यानुसार रुदरफर्डच्या कन्क्लुजन नुसार आता ही खाली 4 ऑप्शन दिलेत त्यापैकी कुठला ऑप्शन रॉंग आहे ते बघायचं आपल्याला. तर कन्क्लुजन्स ऑफ रुदरफर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट डज नॉट इन्क्लूड. तर काय इन्क्लूड होत नाही तर अल्फा पार्टिकल्स कॅन कम विदिन द डिस्टन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻14 मीटर ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे काय म्हणलंय की अल्फा पार्टिकल आपल्या गोल्ड फॉइल वरती किंवा एखाद्या मेटलच्या न्यूक्लियसच्या किती डिस्टन्स पर्यंत जवळ येऊ शकतात तर 10⁻⁻14 डिस्टन्स पर्यंत. तर हे जे डिस्टन्स आहे हे रुदरफर्डनी कॅल्क्युलेट केलं होतं ज्याला आपण क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच म्हणतो. क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच म्हणजे की आपला अल्फा पार्टिकल किंवा आपला बाहेरून जो आपण बंबार्ड करतोय हिलियम न्यूक्लिआय डबली चार्ज हेलियम ॲटम म्हणजे न्यूक्लिआय जो आपण बंबार्ड करतोय मेटल शीट वरती तर तो जास्तीत जास्त एखाद्या ॲटमच्या किती क्लोज जाऊ शकेल
तर त्याला म्हणायचं क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच. आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर रदरफोर्डला काय दिसलं, तर क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच इज सीन ॲज, त्यांनी काढलं आर इज नियरली इक्वल टू द 10⁻⁻14 मीटर. म्हणजे हे झालं क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच. म्हणजे आपला अल्फा पार्टिकल जास्तीत जास्त एखाद्या ॲटम मध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो, तर न्यूक्लियसच्या 10⁻⁻14 मीटर पर्यंत जाऊ शकतो. आता दुसरं बघा, द रेडियस ऑफ न्यूक्लियस इज लेस दॅन 10⁻14 मीटर. तर रेडियस ऑफ न्यूक्लियस, आता हे जे क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच आहे तेच रेडियस ऑफ न्यूक्लियस असणार आहे. कारण आपला अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे. अल्फा पार्टिकल जेव्हा पॉझिटिव्हली चार्ज असेल तर तो न्यूक्लियसच्या आत जाऊ शकणार नाही. का? कारण त्याचं रिझन आहे न्यूक्लियसच्या आत असतात प्रोटॉन्स, आणि आपण अल्फा पार्टिकल बंबार्ड करतोय म्हणजे काय करतोय, डबली चार्ज हेलियम न्यूक्लियस आपण बंबार्ड करतोय. तर डबली चार्ज हेलियम न्यूक्लियस बंबार्ड केल्याच्या नंतर काय होणार आहे, तर त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये लाईक चार्जेस रिपेल इच अदर म्हणल्यासारखं ते डिस्टन्स फक्त 10⁻⁻14 मीटर पर्यंतच कन्स्ट्रिक्टेड राहणार आहे. तर हे पण आता बघा, हे फर्स्ट पॉइंट इज करेक्ट, सेकंड पॉइंट इज करेक्ट. आता थर्ड पॉइंट बघा, स्कॅटरिंग फॉलोज कुलम्स लॉ. स्कॅटरिंग फॉलोज कुलम्स लॉ म्हणजे जे अल्फा पार्टिकल स्कॅटर झाले ते कुलम्स लॉ फॉलो करतात असं ते म्हणणं आहे. आता बघा, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तर न्यूक्लियस आणि अल्फा पार्टिकलवर सेम चार्ज असतो. तर जितका अल्फा पार्टिकल न्यूक्लियसचा क्लोज जाईल तितका तो जास्त अँगलने डेव्हिएट होईल. तर डेव्हिएशन म्हणजे असं आपण काय केलं, इथं गोल्ड फॉईल ठेवली आहे आणि पुढं बघा अशी झिंक सल्फाईडची स्क्रीन लावली. तर जेव्हा गोल्ड फॉईल आपण आत ठेवली आणि अल्फा पार्टिकल ह्याच्यावरती बंबार्ड करतोय, तर तो अल्फा पार्टिकल जितका न्यूक्लियसच्या जवळ जाईल तितका जास्त तो काय होईल, डिफ्लेक्ट होईल. म्हणजे जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह न्यूक्लियसच्या जवळ जाईल तितकं त्याचा अँगल ऑफ डिफ्लेक्शन जास्त असेल. तर त्याला काय म्हणायचं आपण, त्याला म्हणायचं रिपल्शन. रिपल्शन काय असतं, तर कुलम्स लॉ नुसार लाईक चार्जेस रिपेल इच अदर. तर अल्फा पार्टिकल आणि न्यूक्लियस दोन्हीवरती पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं काय होतं, मॅक्झिमम डिफ्लेक्शन कधी दाखवतो, जेव्हा अल्फा पार्टिकल न्यूक्लियसच्या मॅक्झिमम जवळ जातो. म्हणजे त्या दोघांमधलं डिस्टन्स जेव्हा मिनिमम असतं तेव्हा रिपल्शन मॅक्झिमम असतं. का? कारण लाईक चार्जेस रिपेल इच अदर, जे कुलम्स लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन मुळे आपण सांगू शकतो. त्यानंतर चौथं येतं, द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स ऑफ एन ॲटम मूव्ह विथ द एक्स्ट्रीमली हाय व्हेलॉसिटी. तर हे ऑप्शन रॉंग आहे. म्हणजे आपलं डी ऑप्शन जे आहे ते म्हणजे इनकरेक्ट आहे. तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ॲटम मधला मूव्ह करणारे का? नाही. ॲटम मधला जो पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे ती स्टेबलच राहणार आहे. आपला मूव्ह कोण करणार आहे, तर आपला म्हणजे ॲटम मधला न्यूक्लियस मूव्ह करणार नाही, तर आपले अल्फा पार्टिकल्स मूव्ह करणार आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन, हा, तर हा क्वेश्चन आहे आपला बघा, एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे हा. An orbital may never be occupied by. आता हा झाला आपला ऍडव्हान्स केमिस्ट्री वरती. ऍडव्हान्स केमिस्ट्री वरती म्हणजे क्वांटम नंबर्स वरचा क्वेश्चन आहे. तर हा इझिली सॉल्व्ह करू शकतो. हा थेरोटिकल क्वेश्चन आहे. तर एखाद्या ऑर्बिटल मध्ये, ऑर्बिटल म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या अराउंड जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते एका स्पेसिफिक ऑर्बिटल्स मध्ये ऑक्युपाय केलेलं असतं. म्हणजे ऑर्बिटल्स आर probability म्हणजे maximum probability of electron finding electrons is present in which region is known as orbital. ऑर्बिटल मध्ये आपली मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट मिळते आपल्याला. तर ऑर्बिटलची, एखाद्या ऑर्बिटलची कॅपॅसिटी असते, एक कुठलीही ऑर्बिटल असू दे, तर मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन त्यामध्ये ऑक्युपाय करू शकतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम त्यामध्ये राहू शकतात. 2 इलेक्ट्रॉन्स कॅन occupy an orbital. तर ह्याच्यापैकी बघा, ऑर्बिटल मे नेव्हर ऑक्युपाइड बाय, समजा मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतात. तर जर आपली इथं ऑप्शन्स बघू, तर मॅक्झिमम 2 म्हणजे एक पण ऑक्युपाय करू शकतो मिनिमम
नंतर मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतात. समजा एखादी ऑर्बिटल एम्प्टी आहे तर त्याला आपण 0 इलेक्ट्रॉन दाखवू शकतो. पण हे जे 3 इलेक्ट्रॉन आपण कुठल्याच ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आपण टाकू शकत नाही. हे आपल्या रूल्सच्या अपोज होऊ शकतं किंवा मॅक्झिमम एका ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल करताना जेव्हा आपण रूल्स बघतो तर त्या रूल्सनुसार पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार आपण ना 3 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये फिल करू शकणार नाहीये. तर हा झाला थिअरॉटिकल क्वेश्चन. त्यानंतर आपण बघू आणखीन क्वेश्चन बघू. हा, तर हा क्वेश्चन बघा तुम्ही की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स total number of electrons present in the s orbital, all p orbitals and all d orbitals of scandium are. आता त्यांनी विचारले टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाइड किंवा प्रेझेंट इन s ऑर्बिटल, p ऑर्बिटल आणि d ऑर्बिटल. तर तुम्हाला माहित असेल आपण ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा लिहितो तेव्हा आपण काय करतो की s ऑर्बिटल, p ऑर्बिटल आणि d ऑर्बिटल भरत असतो. तर स्कॅन्डियम जो एलिमेंट आहे त्याच्यासाठी आपण भरू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरायचे 3 रूल्स आहेत. ज्या रूल्सनुसार मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरून दाखवते. तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर असतो 21. स्कॅन्डियम हा डी ब्लॉक एलिमेंट आहे म्हणजे याचा लास्ट इलेक्ट्रॉन पेनल्टिमेट शेल मध्ये जाणार आहे. पेनल्टिमेट शेल म्हणजे n-1 शेल. n-1 शेल म्हणजे व्हॅलेन्स शेल जी आहे त्याचा एक आधीची शेल म्हणजे n-1 डी शेल मध्ये n-1 डी सबशेल मध्ये जाणार आहे. तर आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रूल्स नुसार लिहू. 1s 2 2s 2 2p 6 3s 2 3p 6 4s 2 3d 1. तर बघा यांनी काय सांगितले तर त्यांनी विचारले टोटल इलेक्ट्रॉन्स इन एस ऑर्बिटल. तर आता आपण साईडला लिहू की एस ऑर्बिटल मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन. तर एस ऑर्बिटल कुठे कुठे आहेत. 1s आहे 2s आहे 3s आहे आणि 4s आहे. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in s orbital is equals to 2 plus 2 plus 2 plus 2 म्हणजे किती झाले 8 राईट. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन p ऑर्बिटल. आता p ऑर्बिटल मध्ये बघू आपण p ऑर्बिटल कुठली कुठली आली आपली तर आले 2p आणि 3p. तर 2p आणि 3p मध्ये मिळून किती इलेक्ट्रॉन आहे 6 + 6 12. आता राहिली कुठली d ऑर्बिटल. d ऑर्बिटल मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे तर d ऑर्बिटल मध्ये आपल्याकडे इथं एकच इलेक्ट्रॉन आहे कारण स्कॅन्डियम हा आता बघा स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. तर बघा हे 10 हे 10 20 आणि 21 म्हणजे डी ऑर्बिटलची आपण पेनल्टिमेट शेल म्हणली त्या शेलमध्ये किंवा पेनल्टिमेट सबशेल म्हणले त्या सबशेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. तर हे ऑप्शन कुठे आहे बघा 8 12 आणि 1. तर ऑप्शन नंबर सी म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर झालं 8, 12, 1. आता हे तिन्ही काढायची गरज नव्हती आपल्याला 8 एकावरून पण कळलं असतं पण तुम्हाला व्यवस्थित समजून लक्षात यावं म्हणून मी तिन्ही काढून दाखवले. तर आपण नेक्स्ट बघू. हां तर हा क्वेश्चन काय दिलाय बघा correct set of quantum numbers for unpaired electron in chlorine atom. म्हणजे क्लोरीन ॲटम मध्ये जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्याच्यासाठी आपल्याला 4 क्वांटम नंबरची व्हॅल्यू लिहायची. तर क्वांटम नंबरची व्हॅल्यू लिहिताना आपण काय करतो तर एखाद्या क्वांटम नंबरची व्हॅल्यू लिहिताना आपण काय करतो पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो त्यानुसार ऑर्बिटल्स ड्रॉ करतो आणि ऑर्बिटल्स ड्रॉ केल्यानंतर आपण शेवटचा आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जो आहे क्लोरीन मध्ये तो लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो. आपण आधी कॉन्फिगरेशन लिहू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे
17. तर आपण लिहायला स्टार्ट करू. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p. आता बघा हे 6 आणि 6 2 12. आता उरले किती 5. तर 3p5. तर त्यांनी विचारले की लास्ट जी आहे करेक्ट सेट ऑफ क्वांटम नंबर फॉर अनपेअर्ड. आता बघ इथं 2 आहेत हे पेअर असतील, हे 2 आहेत हे पेअर असतील, हे 6 आहेत हे पेअर असतील, हे 2 आहेत हे पेअर असतील. आता p मध्ये 5 आहेत तर म्हणजे त्याच्यातलं एक अनपेअर राहणार आहे. आपण 3p ऑर्बिटल काढू. आता p ऑर्बिटल मध्ये 3 असतात सब ऑर्बिटल्स म्हणजे px, py आणि pz. तर बघा 5 इलेक्ट्रॉन आहेत. तर आपण जसं की रूल नुसार आधी एक एक भरायचं. हा रूल आहे हंस रूल आणि नंतर पेअरिंग स्टार्ट करायची. तर त्यांनी काय विचारले ह्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनसाठी 4 क्वांटम नंबर्स कुठले असतील. तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉनसाठी 4 क्वांटम नंबर जेव्हा आपण काढू तर n क्वांटम नंबर्स कुठले कुठले आहेत n आहे, l आहे, m आहे आणि s आहे. तर बघा n म्हणजे एनर्जी लेवल. एनर्जी लेवल कुठली आहे ही. तर बघा थर्ड एनर्जी लेवल आहे म्हणजे n ची व्हॅल्यू झाली 3. आता ही p ऑर्बिटल आहे. p ऑर्बिटल साठी l ची व्हॅल्यू किती झाली. तर l च्या व्हॅल्यू साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता s साठी 0, p साठी 1, d साठी 2 आणि f साठी 3. तर बघ आपली p ऑर्बिटल आहे म्हणजे l ची व्हॅल्यू काय झाली 1. आता l ची व्हॅल्यू जेव्हा 1 आहे तर m ची व्हॅल्यू काय असते -1 0 +1. आपण असं लिहू शकतो -1 0 +1 आणि s काय असतो तर s बघा +1/2 कारण ह्याची स्पिन क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज स्पिन म्हणजे +1/2. तर ऑप्शन कुठलं बरोबर दिसते बघा 3, 1, 1, 1/2. म्हणजे हे 4 क्वांटम नंबर्स आहेत. क्वांटम नंबर्स तुम्ही स्टडी केले नसतील तर व्यवस्थित स्टडी करा कारण आपल्या सिलेबसमध्ये 4 क्वांटम नंबर्स आहेत. हा झाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्यानंतर झाला अझिमुथल क्वांटम नंबर, त्यानंतर झाला मॅग्नेटिक क्वांटम नंबर, त्यानंतर झाला स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर म्हणजे जर गिवन इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज असेल तर स्पिन 1/2 आणि जर अँटी क्लॉकवाईज असतील तर स्पिन काय असते -1/2. आता m ची व्हॅल्यू मी +1 कशी काढली तर m च्या व्हॅल्यू साठी फॉर्म्युला असतो आपला +L2 -L. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार +L2 -L म्हणजे +1 0 आणि -1. आता बघा इकडे पहिली जी असते त्याला -1 म्हणायचं 0 आणि +1. तर हे +1 झालं. समजलं. चला तर आपण आज इतके क्वेश्चन्स पाहिले ज्यामध्ये आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन होता रदरफोर्ड सल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. त्यानंतर आपण बोर्स मॉडेल वरती पण क्वेश्चन्स पाहिले आणि काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल करण्यावरती पण आपण क्वेश्चन्स पाहिले आणि लास्ट पॉइंट म्हणजे क्वांटम नंबर्स वरती पण क्वेश्चन्स पाहिले. तर हे सगळे इनसाइड द ॲटम मध्ये इम्पॉर्टन्स पॉइंट्स आहेत. तर ह्या चॅप्टर व्यवस्थित स्टडी करा. यावरती क्वेश्चन्स मॅक्झिमम ह्याच पोर्शन वरती येऊ शकतात. थँक्यू सो मच.